भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एमटा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील 20 दिवसांपासून बराच मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकीचे आंदोलन सुरू आहे। कर्नाटक पॉवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी 14 डिसेंबर 23 पासून साखळी उपोषण सुरू केले। 17 डिसेंबरपासून बराच मोकासा येथे पल्लवी कोरडे या महिलांनी आमरण उपोषण सुरू केले। आज या उपोषणाचा 8वा दिवस आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष, चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्यासह घनश्याम बेरगुडे, अमोल घोडमारे व प्रवीण बारसागडे यांनी शिष्टमंडळाने आंदोलनासाठी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या लेखीशी चर्चा केली। कोणत्या प्रकल्पासाठी शेतजमीन किंवा घर देणारा शेतकरी घर मालक हा त्या प्रकल्पाचा भागधारक म्हणून त्याला योग्य सन्मान योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे। मात्र प्रकल्पासाठी जमिनी अधिकृत करणाऱ्या कंपन्या किंवा शासन प्रकल्पग्रस्तांना योग्य सन्मान व योग्य मोबदला देत नाही। अशा प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची जनविकास सेनेची भूमिका असून बराच मोकासा येथे आंदोलनकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले। पुनर्वसनासाठी आम्हाला मान्य नाही, त्याऐवजी आम्हाला दुसरी जागा द्यावी भद्रावतीतच, आणि आम्हाला जो मोबदला मिळत आहे पुनर्वसनच्या जागेचा तसा प्लॅटच्या ऐवजी आम्हाला 15 लाख देण्यात यावे। आमच्या मुलं कामासाठी घेतलेले नाही त्यांना घेण्यात यावे। चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील बराज मोकासा हे कर्नाटका पॉवर कंपनीचे जे कोळसा खाण इथं आहे त्या कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या महिलांच्या आंदोलनाला भेट द्यायला आज आम्ही इथे आलो। या ठिकाणी श्रीमती पल्लवी अनाजी कोरडे ही मागील 8 दिवसापासून बेमुदत उपोषणावर आहे। या गावातील सगळ्या महिला आमच्या भगिनी या मागील 5 डिसेंबर पासून आंदोलन करत आहे आणि आज सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या सावित्रीच्या आंदोलन करणाऱ्या सावित्रीच्या लेकींना भेटण्यासाठी आज पाठिंबा देण्यासाठी आज जनविकास सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांसहित आज मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी या खाणीच्या बाजूला असलेल्या बराज मोकासा गावाची प्रत्यक्ष पाहणी करताना अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहे। माझ्या उजवीकडे या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक कोळसा खाण आहे जुनी, ज्याला आपण कर्नाटका एमटा कोळसा खाण म्हणत होतो, तिचा गड्डा आहे आणि या गड्ड्याकडे जाताना साधं कुंपण सुद्धा या ठिकाणी आहे नाही आणि या 20 मीटरवर अवघ्या 20 मीटरवर हा गड्डा आहे आणि याच्या बाजूला 5 ते 10 मीटरवर शाळेचं हे प्रवेशद्वार आहे। या शाळेच्या प्रवेशद्वाराला सुद्धा कुलूप नाही आणि इथं लहान मुलं, जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, एकीकडे खाणीचा गड्डा, दुसऱ्याकडे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। एखादा पोरगा जर चुकीने या गड्ड्याकडे गेला तर जीवावर बेतण्यासारखी परिस्थिती असतानाही शासन याच्याकडे पाहायला तयार नाही। अशाच पद्धतीनं बराज मोकासा हे गाव 1250 घरांचं गाव जे आहे ते खदानीच्या काठावर आलं, पण त्या गावातल्या पूर्ण घरांचं पुनर्वसन करण्याची मागणी मान्य होत नाही आहे। 2 खाणीच्या मध्ये हे गाव आहे, इकडेही खाण आहे तिकडेही खाण आहे। इकडे बंद असलेल्या खाणीचा गड्डा आहे तोही धोक्याचा आहे, तिकडे सुरू असलेली खाण आहे, ब्लास्टिंग आहे आणि खाणीच्या अगदी काठावर गाव आहे। या गावातल्या लोकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे म्हणून आमच्या माय भगिनी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला जनविकास सेनेचा पाठिंबा आहे।